नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील पट्टण कडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून दरगोंडा बसगोंडा पाटील यांनी दाखल केलेला बेडा जंगम जातीचा दाखला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरवल्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासह कोल्हापूर खंडपीठात तक्रार दाखल करणार असल्याचे ॲडव्होकेट भीमसेन कांबळे यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पट्टण कडोली जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून या मतदारसंघातून हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती दरगोंडा बसगोंडा पाटील यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. अर्जासोबत बेडा जंगम जातीचा दाखला जोडला आहे. पण 2012 मध्ये बेडा जंगम जातीचा दाखला काढला होता, तर 2022 मध्ये ओबीसी दाखला काढला होता. एकाच व्यक्तीच्या दोन वेगवेगळ्या जातींचे दाखले असल्याने भीमसेन कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्याकडे तक्रार सादर करून पाटील यांचा अर्ज अवैध ठरवावा अशी मागणी केली होती. ओबीसी व्यक्ती मागासवर्गीय असल्याचे दाखवून त्या जागेवर हक्क सांगत आहेत. त्याबाबत छाननी दरम्यान हेरिंगही झाले होते. दोन्ही बाजूंनी वकिलांची फौज उपस्थित होती. याबाबत निकाल राखून ठेवला होता. तो आज 12 वाजता जाहीर करण्यात येणार होता. सकाळी 11 पासूनच या मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते तहसीलदार कार्यालय परिसरात थांबून होते. पण निवडणूक निर्णय अधिकारी हातकणंगलेत न येता त्यांनी इचलकरंजीत आपल्या कार्यालयात थांबणे पसंत केले. कार्यकर्त्यांनी 1 वाजेपर्यंत वाट पाहिली आणि त्यांनी थेट तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदार सुशीलकुमार बेल्लेकर यांच्याकडे निकालाची मागणी केली. यावेळी तहसीलदार बेल्लेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय आल्यानंतर तात्काळ कळवतो असे सांगितल्यानंतर कार्यकर्ते संतप्त झाले. यावेळी तहसीलदार सुशीलकुमार बेल्लेकर आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये तू मैमे झाले. यावेळी पट्टण कडोली पंचायत समितीच्या महिला उमेदवार आरती हराळे यांनी माझा अर्ज बेकायदेशीर पद्धतीने उडवला असून अर्जातील कागदपत्रे बदललेली आहेत. मला न्याय द्या, अन्यथा विनयभंगाचा गुन्हा दाखल करू असा दम दिला. यामुळे गोंधळात आणखीन भर पडली. यावेळी पोलिसांनी धाव घेऊन सर्व कार्यकर्त्यांना बाहेर काढले. तोपर्यंत छाननीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी लावण्यात आली. या यादीमध्ये दरगोंडा बसगोंडा पाटील यांचे नाव असल्याने त्यांचा अर्ज वैध ठरवण्यात आल्याचे निदर्शनास आले. यावेळी ॲडव्होकेट भीमसेन कांबळे यांनी या अन्यायाच्या विरोधात जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक आयोग यांच्यासह कोल्हापूर खंडपीठाकडे तक्रार करणार असल्याचे जाहीर केले. पट्टण कडोली जिल्हा परिषद हा मतदारसंघ अनुसूचित जातीचा पडलेला असताना या अनुसूचित जातीच्या मतदारसंघामध्ये महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील हे लिंगायत समाजाचे असताना SC कॅटेगरीमध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे. त्या अर्जाच्या अनुषंगाने छाननी प्रक्रियेवेळी मी स्वतः त्यामध्ये ऑब्जेक्शन घेतलेलं होतं. ऑब्जेक्शनमध्ये आम्ही त्याचे सगळे पुरावे जोडले. त्यामध्ये त्याचा OBCचा दाखला, त्याचा SCचा दाखला ह्यामधला डिफरन्स आम्ही जोडला. त्या ऑब्जेक्शन वेळेस त्याने तो से दिला, जे म्हणणं दिलं त्या म्हणण्यामध्ये सुद्धा महेश पाटलांनी सांगितलं की मी 2012ला SC दाखला काढलेला होता, पण तो SC दाखला कपाटात होता, ते मला माहिती नव्हता, म्हणून मी 2022ला OBCचा दाखला काढला. ही पळवापळवीची उत्तर आहे. त्याच्यानंतर त्यानं सांगितलं की हा जो OBCचा मी दाखला काढलेला आहे हा माझ्या अज्ञानपणामुळे मी दाखला काढलेला आहे. हे सर्व पुरावे आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यापाशी दिलेले असून सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आमचा अर्ज फेटाळला असून त्याचा अर्ज वैध केलेला आहे. तरी त्याचा अर्ज वैध केलेला आहे हे आम्ही आमच्या बहुजन समाजावर, मागासवर्ग समाजावर झालेला अन्याय आहे असं आम्ही मानतो. आणि पुढच्या दिशा म्हणजे आम्ही आत्ता सध्या कलेक्टर साहेबांना, जात पडताळणी विभागाला आणि कोल्हापूर खंडपीठ जे मुंबई उच्च न्यायालयाचे आहे तिथे आम्ही रिट पिटिशन दाखल करण्यासाठी जात आहे. आणि उद्या या घटनेचा निषेध म्हणून वैध केलेल्या अर्जाचा उद्या आम्ही लवकरच एक आंदोलन स्वरूपात मोर्चा उभा करणार आहे आणि उद्या मोर्चा आम्ही कलेक्टरला नेण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.